काल रात्री एलओसीवर एकूण 20 ठिकाणी गोळीबार, 2 भारतीयांचा मृत्यू तर 3 जण जखमी. मृतांचा आकडा आता 18वर. पाकिस्तानकडून मोर्टार, तोफा, छोट्या शस्त्रांचाही वापर. पीओकेमधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली. पहाटे 5:45 वाजता ही पोस्ट उडवली. पीओकेमधील कठुआ भागातील पोस्ट उडवल्याची दृश्य समोर. सांबा सेक्टरमध्ये 10 ते 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला. बीएसएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, 7 जणांचा खात्मा तर इतरांनी पळ काढल्याची माहिती. जैसलमेरमध्ये नागरी वस्त्यात पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब भारतीय लष्करानं हस्तगत केला. पाकिस्तानी उखळी तोफगोळ्यांचे तुकडेही जैसलमेरमध्ये आढळले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानची क्षेपणास्त्र उडवून लावली. अमृतसर जवळच्या एका गावात पडलेल्या क्षेपणास्त्राचा काही भाग भारताकडून नष्ट करण्यात आलाय. पुरी आणि पूंछमध्ये पुन्हा एकदा गोळीबार, परिसरात गोळीबाराचा आवाज आल्याची स्थानिकांची माहिती. पुरीमध्ये झालेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू. मोहरा परिसरात कारमधून प्रवास करताना महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. पुरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून युद्धबंदीचं उल्लंघन सुरू. नागरिकांच्या गाड्यांना लक्ष्य केलं. यावेळी परिसरात धारधार शस्त्र देखील आढळली. पुरीमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात अनेक घरांची पडझड. अनेक नागरिकांनी आधीच स्थलांतर केल्यानं जीवितहानी टळली. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल मनोज सिन्हांनी उरीतील परिस्थितीचा आढावा घेतला. गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. आपल्या सैन्याचं मनोबल उंचावलेलं असून काश्मीर पोलीस देखील पूर्ण सतर्क असल्याचं सिन्हांचं वक्तव्य. पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाऱ्याची दृश्य माझ्याच्या हाती. पूंछमधल्या रस्त्यांवरती पाकिस्तानी लष्कराचा मारा सीसीटीव्हीत चित्रित. जम्मू काश्मीरच्या चौकीबल कुपवाडा गावामध्ये पाकिस्तानचा गोळीबारामुळे काल रात्री नागरी वस्तीतील घराला भीषण आग. नियंत्रण रेषेवरच्या घरांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीरच्या राजौरीतही घर आणि गाड्यांचं नुकसान. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानानंतर नागरिकांनी गोळ्या दाखवल्या. जम्मूतील राजौरीमध्ये पाकिस्तानचं भ्याड कृत्य. राजौरीमध्ये पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य. गोळीबारामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान. राजौरीमधील स्थानिकांचं स्थलांतर सुरू. काल जम्मू आणि पूंछ, राजौरीमध्ये 13 ठिकाणी पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आले. सांबामधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. अखनूर, सांबा, होशियारपूर, जालंधर या ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हांजीनार करनाह तंगधार सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या रात्री पाकिस्तानकडून गोळीबार. यामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान. जम्मू आणि काश्मीरमध्ये ब्लॅकआउट होण्याआधी सायरन वाजला. त्यानंतर बाजारपेठा बंद झाल्या. जैसलमेर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्णतः खंडित राहणार. बाजारपेठाही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश. यासह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः प्रतिबंधित असेल. राजस्थानच्या बाडमेरने जिल्ह्यातील रहिवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी. संध्याकाळी 5 नंतर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा पूर्णतः बंद राहणार. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण वीज पुरवठा खंडित राहणार. तर ड्रोनच्या वापरावर पूर्णतः बंदी असेल. भारत पाकिस्तान तणावामुळे पंजाबच्या अंबालमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय. रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील लाईट्स बंद राहणार. अंबालाच्या प्रशासनाचा निर्णय. चंदीगडमध्ये आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर दुकानं आणि बाजारपेठा बंद करण्याच्या सूचना. फक्त औषधांची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी. सर्व चित्रपटगृह आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार. पंजाबच्या मोहाली प्रशासनाचा निर्णय. ब्लॅकआउट लागू असताना कोणत्याही प्रकारचा पॉवर बॅकअप वापरण्यावर बंदी. भारत नेपाळ सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी. नेपाळ भारत सीमेवरील भागात जाणं टाळा. नेपाळमधील चीनी दूतावासानं चीनी नागरिकांसाठी सूचना जारी केल्या. पंजाब सीमेवर पहिल्यांदा सॅन्ट्री ड्रोन यंत्रणा तैनात. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब मंत्रिमंडळाचा निर्णय. हायटेक सिस्टीममध्ये सीमेवरती लक्ष ठेवले जाईल.
जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील कंदराल गावामध्ये बंकर वापरणं सुरू. काम संपल्यानंतर नागरिक बंकरमध्ये रात्र घालवतायत. गावात सुमारे 30 घरं. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून काही मीटर अंतरावर कंदारला गाव. पाकिस्ताननं काल भारताची हवाई हद्द ओलांडली. पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन्सनी हल्ला करण्याचा प्रयत्न. पाकिस्तानचे सगळे ड्रोन हल्ले भारतीय हवाई दलानं हाणून पाडले. परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेत माहिती दिली. भारतीय सैन्याकडून 4 ड्रोनच्या मदतीनं प्रतिहल्ला. भारताच्या प्रत्युत्तरात पाकचं मोठं नुकसान. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. पाकिस्तानकडून धार्मिक स्थळ लक्ष्य. 7 मे रोजी पूंछमध्ये ख्रिश्चन शाळेजवळ पाकिस्तानकडून हल्ला. पाकच्या हल्ल्यात 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू. भारतीय लष्करानं पुरावे सादर करत पाकिस्तानची पोलखोल केली आहे. पाकिस्ताननं 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकनं वापरलेले ड्रोन हे तुर्किस्तानातून आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट. काल रात्री जे घडलं त्याचं भारताकडून पाकिस्तानला जबाबदारीपूर्वक उत्तर. IMFच्या बैठकीत भारत हल्ल्याबाबत माहिती देणार. भारताकडून IACCS, लॉंग रेंज LM, CUSS, NSS जॅमर, जिप्सी जॅमर, ECGNSS जॅमर्स याचा वापर. पाकिस्तानचे हल्ले निष्फळ केले. भारत पाकिस्तान LOCवर उरीमध्ये चीनी क्षेपणास्त्र आढळून आलंय. भारतीय विमानांवर डागलेलं क्षेपणास्त्र फुटलेलं नसल्याची माहिती. पाकिस्तानला चीननं दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममधील क्षेपणास्त्र. भारताकडून गॅजेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकार प्रदान. सैन्य सेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलावण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार. आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास. तर तिकडे पाकिस्तानी नौदलाचाही अरबी समुद्रात युद्धाभ्यास सुरू. पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या. 26/11 प्रमाणे गुजराती बोटींचा पाकिस्तानकडून वापर होण्याची शक्यता. नौदलाकडून सर्वच भारतीय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. भारत विरोधात दोन दहशतवादी संघटनांची हातमिळवणी. जैश ए मोहम्मद आणि अल बद्र संघटनांची संयुक्त रॅली. काल रॅली काढल्याचा व्हिडिओ समोर. IMF कडून लवकरच कर्ज वितरणाची शक्यता. पाकिस्तानला $1.1 अब्ज कर्ज मिळणार का याकडे लक्ष. कर्जाच्या पैशानं भारतावर हल्ल्याचे मनसुबे. भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाला. सूत्रांची माहिती. पाकिस्ताननं दाऊदला सुरक्षित जागी लपवलंय. मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय. पाकिस्तानच्या खासदारांना संसदेतच शहबाज शरीफ यांना खडसावलं. व्हिडिओ व्हायरल. तर शहबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायलाही घाबरतात. शहीद अहमद यांचं वक्तव्य. तुर्की, चीन, अझरबैजान पाकिस्तानसोबत. फक्त इस्रायल भारतासोबत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांची वायफळ बडबड. गरज पडल्यास मदरशातील मुलांचा युद्धासाठी वापर करू. आसिफ यांचं गंभीर वक्तव्य. एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद. दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा. केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र. आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय. भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईवर अमेरिकेची सावध भूमिका. भारत पाकिस्तान संघर्षात आम्ही मध्यस्थी करण्याचं कारण नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं स्पष्टीकरण. भारताच्या दहशतवाद विरोधी कृत्याला इराणचं समर्थन. दिल्लीमध्ये झालेल्या भारत-इराण द्विपक्षीय बैठकीत दोन्ही राष्ट्रांकडून दहशतवादाची कठोर निंदा. शहीद सचिन वनंजे यांच्यावरती नांदेडच्या देगलूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वाहन दरीत कोसळून वनजे शहीद. अंत्ययात्रेत देगलूर शहरातील शेकडो नागरिक सहभागी. सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार. पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देताना घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सुरक्षेचा आढावा. बैठकीला अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती. सुरक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीत सायबर सुरक्षा आणि ड्रोनवर लक्ष ठेवण्यासंबंधी चर्चा झाल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज्यातील सनदी अधिकारी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनासह इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मुंबईच्या साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याचा स्थानिकांचा दावा. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ इथून फोन. साकीनाका परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवून ड्रोनचा शोध.
मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाला धमकीचा मेल, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, बॉम्ब शोधक पथकाकडून शोध, खबरदारी म्हणून रुग्णालय परिसराच्या सुरक्षेत वाढ. ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि अकाउंट्स महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट. 2 दिवसात 250हून अधिक पोस्ट महाराष्ट्र पोलिसांकडून डिलीट करण्यात आल्याची माहिती. शिर्डीतील साईबाबा देवस्थान अलर्ट मोडवर, मंदिरात वाहिली जाणारी फुलं आणि हार स्कॅनिंग करायला सुरुवात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवलं जाईल. पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराच्या सुरक्षेतही वाढ. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेतही वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या पोलिसांच्या नागरिकांना सूचना. दादर चौपाटी बंद असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल. हा मेसेज खोटा असून चौपाटी सुरू असल्याची मुंबई पोलिसांची एक्सपोस्ट. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अलर्ट. नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय. नाशिकच्या रामकुंड परिसरात मॉक ड्रिल, पर्यटन स्थळांवर हल्ला झाल्यास काय दक्षता घेतली पाहिजे याची प्रात्यक्षिक. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरती अलर्ट. सिंधुदुर्गात समुद्र किनाऱ्याजवळ 92 लँडिंग पॉइंट असल्यानं पोलिसांची गस्त, तर मासेमारीसाठी गेलेल्या बोटींची तपासणी सुरू. कोस्टगार्डची ही गस्त वाढवली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ. हरिद्वारमधील तीर्थक्षेत्र हरकी पौडीत होणाऱ्या गंगा आरतीसाठी सुरक्षा वाढवली. केंद्रीय निमलष्करी दलाची एक तुकडी दररोज असेल. भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर. औषधं, बेड्स आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा. अधिकाधिक रक्तदान शिबिरं राबवा. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचं आवाहन. भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कंपनीची महत्त्वाची माहिती. देशभरात इंडियन ऑइलला इंधनाचा पुरेसा साठा, त्यामुळे पेट्रोल टंचाईची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, इंडियन ऑइलचं आवाहन. देशात पुरेसं पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी साठा उपलब्ध असल्याची माहिती. फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून खात्री व्यक्त. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून प्रवाशांसाठी सूचना. प्रवाशांनी नियोजित वेळेच्या 3 तास आधी विमानतळावर पोहोचावं. फ्लाईटच्या 75 मिनिटांआधी चेक इन बंद होईल, एअर इंडियाची माहिती. इंडिगो एअरलाइन्सकडून 22 मेपर्यंत सीमा विमानतळावर सेवा बंद, तर अकासा एअरकडून 31 मेपर्यंत श्रीनगरमधील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.